प्रश्न आहे आता म्हणजे प्रशासनाने हे जे सांगितलंय आरोप तर असं केला जातात की प्रत्येक बूथवरून किमान 1,500-2 हजार नावं गायब होती। आता या अपक्ष उमेदवारांनी जे घेतलं त्यांनी 7 ते 8 लाख मतदारांचं हे सांगितलं। त्यांनी 2 आरोप केले, एक तर खूप पक्षपात झालाय, त्यांना रॅली किंवा सभा घेण्यासाठी सुद्धा परवानग्या वेळेवर मिळाल्या नाही। दुसरा आचारसंहितेचा जो भंग झाला, विदाऊट हेल्मेट रॅली काढणं हे करणं, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई केलेली आहे? आणि आता असं म्हणणं आहे नागपूरकरांना, जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात चूक मतदारांची आहे, मतदारांनी यादी नाही तपासली। तसं नाही, पहिली गोष्ट आपण जे म्हणता की प्रत्येक बूथवर 1000-2000 नावं नव्हते, तर मॅडम मॅक्सिमम वोटिंग ही 1200 रहती है बूथ पे, यानी की त्यांचं चुकीचं आहे। मी ते सांगत आहोत, एखादी पर्सेंटमध्ये अडचण राहू शकते, बट वी आर देअर टू सॉल्व्ह देअर प्रॉब्लेम ॲज अ ॲडमिनिस्ट्रेशन। मला एक सांगा मॅडम, सगळ्यात जास्ती मतदार आपण ॲड केले, जर आम्हाला काम नसतं करायचं तर आम्ही जाऊ द्या। मी तुम्हाला सांगतो, जवळपास मी 450 मीटिंग घेतले सगळ्या आमच्या टीमनी मिळून, कॉलेज में जाके हमने 2.5 लाख मतदार ॲड केले। सगळ्यात चॅलेंजिंग असते मतदार ॲड करणं। दुसरं त्यांचं म्हणणं होतं की परमिशन नाही मिळालं आहे, पण असं आमच्याकडे ड्युरिंग 48 आवर्सच्या बिफोर अलाउड असते हे करणं, तब तक कोई आया नाही। म्हणजे आता प्रेस घेऊन काही फायदा नाही, तेव्हा आमच्याकडे कोणी आलं सर, तुमचे प्रयत्न खूप प्रामाणिक होते, पण तुमच्या अधीनस्थ जे कर्मचारी किंवा BLO आहे त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं का? प्रत्येक दिवशी मॅडम रात्री 9 वाजता माझ्या रिपोर्टिंग येतं ना, किती ॲप्लिकेशन आल्या, किती, आणि सिंगल विंडो सिस्टम असते। आता त्यांनी काही रूलच्या बाहेर परवानगी मागितली, आम्ही देऊ शकणार नाही। नियममध्ये आहे की तुम्ही ऑटो लावू शकता, ऑटोवर एकच बॅनर असावं, ते आम्ही सगळे दिलेले। आणि आज प्रेस काय मला माहिती नाही का, प्रिय प्रेस मला माहिती नाही मला, परंतु 48 आवर्स की बिफोर प्रचार थांबतो, त्याच्या आधी मला कोणतीच कंप्लेंट नाही। आचारसंहिते भंगाची किती तक्रारी आल्या सर आणि किती सोडवल्या? डिस्पोज केल्या सगळ्या केल्या। सर, कारवाई काय झाली? विदाउट हेल्मेट वाले ज्या रॅल्या निघाल्या त्याच्यावर आपण काय कारवाई केली? कंप्लेंट नाही आई, पता नहीं, मैं देखता हूँ, कंप्लेंट आएगी तो वी विल डू द। सर, पॉलिटिकल पार्टी